तुम्ही जर मिरचीचे पकोडे खाण्यात शौकीन असाल तर तुम्ही आजची रेसिपी नक्की पहा, कारण अगदी चटपटीत आणि मस्त अशी होणारी ही रेसिपी आहे, अगदी क्रंची अशी। तर वेळ न घालवता पाहूया आजची रेसिपी अग्रिस्मिता किचनमध्ये। मी इथे जाड्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या बाजारात सहजगत्या तुम्हाला मिळतील। तिथे त्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला मधून चिरा टाकलेले आहेत, कारण जर चिरा टाकला की त्यामध्ये जे आपण मसाले टाकायचे नाहीत, जे आपण टाकणार आहोत मस्तपैकी लिंबू आणि मीठ, ते आतपर्यंत जिरेल आणि त्याच्याने चव खूप अप्रतिम येईल। तर आता इथे मी मिरच्या सर्व चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे बाउल एक घेतलाय, त्या बाउलमध्ये ह्या मिरच्या मी ठेवलेल्या आहेत आणि आता मी एक अख्खा लिंबू पिळून घेणार आहे। ह्याने चव अगदी मस्त चटपटीत येते। मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। हे छानपैकी ह्यामध्ये जिरून घ्यायचं आहे, कारण की ह्याच्याने जेव्हा तुम्ही नॉर्मल मिरच्या जेव्हा फ्राय करता तेव्हा त्याला आतपर्यंत चव येत नाही, मग नुसतीच मिरची आणि वरून येणारा बेस असंच चव लागते। पण तुम्ही अशा पद्धतीने कराल तर खूप चव चटपटीत आणि मस्त लागणार आहे। तर आता इथे ह्या मिरच्या मी मस्तपैकी मीठ आणि लिंबूचा रस लावून घेतलेला आहे। तर आता आपण ह्या मिरच्या 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आता आपण त्याला लागणारे जे वरचं बॅटर आहे ते बनवून घेऊया। यामध्ये मी बेसन पीठ घेतलेले आहे 2-3 चमचे, म्हणजे चना पीठ, आणि हळद टाकून घेणार आहे अर्धा टीस्पून। पहा इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आता ह्या मिरच्या क्रंची मस्त क्रिस्पी होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे गरम तेल। तर आता आपण जे गरम तेल मिरच्या फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यातले मी 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मी ह्यातलं 2 चमचे ह्या बेसन पिठामध्येच टाकून घेतलेले आहेत तेलाचे। आता आपण हा बेसन पिठामध्ये टाकणार आहोत पाण्याची अगदी थोडंसं 2-3 चमचे लागतील इतकंच पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं तो पीठ, म्हणजे कसं मिक्सरमध्ये मिक्स व्हायला मदत होते। पहा इथे मी चांगलं जे बेसन पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे। आता ह्या मिरच्या 15 ते 20 मिनिटं झालेत। आता मी एका पॅनमध्ये परत ह्या मिरच्या गॅसवर ठेवून छान अशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होईल, जे पाणीसुद्धा बाजूला आलेलं होतं मिठाचं आणि जे लिंबूचं ते सुद्धा त्यामध्ये टाकून छान अशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व पाणी ह्यामध्ये छानपैकी आतपर्यंत जिरेल आणि मिरच्या पूर्ण सुक्या होऊन जातात। आता मी इथे जो बॅटर बनवला ते ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवलेला आहे। आता आपण यातली एक मिरची घ्यायची आहे। पहा इथे तुमचं हातसुद्धा खराब होणार नाही, भांडीसुद्धा खराब होणार नाहीत। तर आता ह्या मिरच्या अशा डीप करून घ्यायच्या आहेत छान असे, आणि त्या मिरचीला किती कोट छान झालेलं आहे बेसन पिठाचं। तर आता ह्या मिरच्या गॅसवर ठेवलेलं आहे तेल छानपैकी तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही, नॉर्मलमध्येच ठेवायची आहे आणि ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होईल, ह्यावरचं जो कोटिंग केलेलं आहे ते करपणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्या मिरच्यांचे पकोडे तयार झालेले आहेत। तर ह्या सर्व करताना तुम्ही ह्यामध्ये टोमॅटो सॉस घेतलात आणि त्याबरोबर जर खाल्लत नुसतं तरी खूप सुंदर लागते। अगदी तुम्ही जेवणाबरोबरच घ्यायला पाहिजे किंवा भाकरी चपातीबरोबर घ्यायला पाहिजे असं नाही आहे, कारण ह्या मिरच्या तिखट नसतात आणि आतून जे आपण मीठ आणि लिंबूचं रस टाकलेला आहे त्याच्याने चव इतकी अप्रतिम आलेली आहे ना, आणि वरून कोटिंग जो आहे तो आपला एकदम क्रंची झाल्यामुळे ह्याची चव अप्रतिम लागते। तर तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।